रामकृष्ण हरी मंडळी, आपल्या भक्ती चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण अतिशय भावनिक आणि सूक्ष्म विषयावर बोलणार आहोत. देवघरातील कलश आणि त्यावरील नारळ नेमके कोणते संकेत देतो आणि ते संकेत आपल्याला कसे ओळखायचे? भक्तांनो, आपल्या भारतीय संस्कृतीत देवघर हे फक्त पूजा करण्याचं ठिकाण नसतं, ते घराचं हृदय असतं. जिथे श्रद्धा असते, विश्वास असतो, जिथे आपल्या कुलदेवतेचा वास असतो. कुलदेवतेचा कलश म्हणजे ब्रह्मांडाचं प्रतीक मानलं जातं. त्या कलशात भरलेलं पाणी म्हणजे जीवनशक्ती. आंब्याची पानं किंवा नागवेलीची पानं म्हणजे पंचमहाभूतं. सुपारी म्हणजे स्थौर्य आणि वर ठेवलेला नारळ म्हणजे श्रीफळ, पूर्णत्वाचं आणि शुद्धतेचं प्रतीक. नारळाचं बाहेरचं कठीण कवच आपला अहंकार दाखवतं आणि आतला शुभ्र पांढरा गर म्हणजे आपली शुद्ध आत्मा. त्यातलं पाणी म्हणजे चैतन्य. म्हणूनच देवघरातील नारळ हा फक्त एक फळ नसतो, तो ऊर्जा धारण करणारा केंद्रबिंदू असतो. नारळाचे संकेत ओळखण्याची व्यावहारिक पद्धत आणि स्वामी समर्थांचा आधार. भक्तांनो, आता आपण थोडं व्यावहारिक बोलूया. नारळाचे संकेत कसे ओळखायचे आणि त्याचा अर्थ काय? पहिला संकेत, नारळ खराब होत नाही, वर्षानुवर्ष तसाच राहतो. हे कुलदेवतेच्या संरक्षणाचं चिन्ह आहे. वैज्ञानिकदृष्ट्या नारळात अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, पण देवघरात श्रद्धेनं ठेवला तर तो दैवी ऊर्जा शोषतो आणि टिकतो. दुसरं म्हणजे नारळ स्वतःहून फुटतो किंवा तडा जातो, हे संकट टाळण्याचं संकेत. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, देव तुझ्या आधी येतो, तू फक्त विश्वास ठेव. तिसरं म्हणजे नारळावर अप्रत्यक्ष चिन्हे दिसतात, त्रिशूल, स्वस्तिक किंवा डोळा, हे दैवी उपस्थित लक्षण. चौथं म्हणजे नारळातून हळूहळू पाणी गळतं, हे विसरलेल्या नवसाची आठवण. पाचवं म्हणजे नारळ जड वाटतो किंवा हलका वाटतो. जड असला तर सकारात्मक ऊर्जा, हलका असला तर सावध राहा. आता स्वामी समर्थांच्या शिकवणी जोडूया. ते म्हणतात, नारळ हे श्रीफळ आहे, ते फोडू नका जोपर्यंत मन सांगत नाही. एकदा एका भक्ताला मोठं कर्ज होतं. नारळ फुटला आणि लगेचच पैसा आला. दुसऱ्या भक्ताला नारळावर स्वामींचं स्वरूप दिसलं आणि घरात शांती आली. हे सर्व संकेत शास्त्रात सांगितले आहे. गरुड पुराणात नारळाला अमृत फळ म्हटलंय. वैज्ञानिक म्हणतात, नारळ 9 महिने पाणी टिकवतो, कारण त्यात इलेक्ट्रोलाइट्स असतात, पण श्रद्धेनं ते दैवी बनतं. भक्तांनो, रोज सकाळी नारळाकडे पहा. 108 वेळा ओम श्री स्वामी समर्थाय नमः जपा. हे जप नारळाला चार्ज करेल आणि संकेत स्पष्ट करतील. जर नारळ हलकासा वाटला तर घर स्वच्छ करा, दान द्या. असं केलं तर संरक्षण कवच मजबूत होईल. हे संकेत दुर्लक्ष केले तर ऊर्जा कमी होते. म्हणूनच जागरूक राहा. स्वामी समर्थांच्या कृपेने तुमचे घर नेहमी सुरक्षित राहील. अनेक घरांमध्ये असा अनुभव येतो की देवघरातील नारळ साधारण नारळासारखा राहत नाही, तो वेगळा दिसतो. काही वेगळा, तो महिनोन-महिने खराब होत नाही, वास येत नाही, बुरशी लागत नाही, काळेपणा येत नाही आणि ते पाहून मनात एक वेगळीच भावना दाटून येते. जणू कोणीतरी आपल्यावर अदृश्यपणे हात ठेवून म्हणत आहे, आई घाबरू नको, मी आहे. श्रद्धेनुसार हा कुलदेवतेचा संरक्षणाचा संकेत मानला जातो. काही वेळा कोणताही धक्का न लागता नारळाला तळा जातो. आपण घाबरतो, पण थोडं शांत बसून विचार केला तर मन सांगतं, कदाचित घरावरचं संकट त्याने स्वतःवर घेतलं असेल. अशा वेळी भीती न बाळगता शांतपणे नमस्कार करावा, नामस्मरण करावं आणि कृतज्ञता व्यक्त करावी. कारण भक्तांनो, देव त्रास देण्यासाठी नाही तर त्रास दूर करण्यासाठी येतो. काही घरांमध्ये नारळातून हळूहळू पाणी गळताना दिसतं. ते पाहून मनात प्रश्न येतो, हे का होत आहे? श्रद्धेनुसार ते एक सूचक चिन्ह असू शकतं. एखादी विसरलेली परंपरा, एखादा नवस, एखादी पूजा जी राहून गेली असेल त्याची आठवण करून देणारा तो संकेत असू शकतो. अशा वेळी घरात शांतता ठेवावी, देवासमोर बसून मन मोकळं करावं आणि जप सुरू करावा. ओम श्री स्वामी समर्थाय नमः असा साधा जप सुद्धा मांडला मनाला आधार देतो. किंवा तुमचे गुरु कोणतेही असो, त्यांच्या नावाचा जप तुम्ही करू शकता. अंतर्मनाला बळ मिळतं. भक्तांनो, काही वेळा देवघरात बसल्यावर एक वेगळी शांतता जाणवते. अंगावर हलका शहारा येतो, डोळं आपोआप मिटतात आणि मन स्थिर होतं. हा योगायोग नसून ही आध्यात्मिक अनुभूती असते. जिथे दैवी ऊर्जा असते तिथे मनाला स्थैर्य मिळतं. काही भक्त सांगतात, नारळावर कधी त्रिशूलासारखी रेषा दिसते, कधी डोळ्यासारखा आकार, कधी टिळ्यासारखं चिन्ह दिसतं. अशा वेळी मनात भक्तिभाव जागा होतो, जणू कुलदेवता आपली उपस्थिती जाणवून देत आहे असे वाटते. अशा संकेतांकडे दुर्लक्ष करू नये. शांतपणे नमस्कार करून मनात धन्यवाद म्हणावं. काही वेळा घरात अचानक सकारात्मक बदल घडू लागतात. अडकलेली कामे मार्गी लागतात, घरातील वाद कमी होतात, आजारपणात सुधारणा येते, आर्थिक अडचणी थोड्या सैल होतात आणि आपण विचार करतो, हे कसं घडलं? श्रद्धेनुसार जेव्हा दैवी संरक्षण घरावर असतं तेव्हा आधी संकेत मिळतात आणि नंतर कृपा प्रगट होते. काहींना स्वप्नात
मंदिर दिसतं, प्रकाश दिसतो, नारळ दिसतो किंवा देवतेचं नाव ऐकू येतं. जागेपणी नारळ ऊर्जा धारण करतो आणि स्वप्नात देव संवाद साधतो अशी लोकमान्यता आहे. भक्तांनो, काही घरात नारळ बदलायचा ठरवला तरी मन तयार होत नाही. हात पुढे जातो पण पुन्हा थांबतो, डोळे पाणावतात. अशा वेळी जबरदस्ती करू नये. थोडा वेळ देवघरात शांत बसावं, कारण मनाला जे जाणवतं ते कधी कधी शब्दात सांगता येत नाही, पण ते सत्य असतं. काही अनुभव खूप हळवे असतात. एका कुटुंबात मोठ्या अडचणी होत्या, कर्ज वाढलेलं, आजारपण, तणाव, सगळं काही एकाच वेळी चालू होतं आणि अचानक देवघरातील नारळ तडा जाऊन 2 भागात झाला. ते घाबरले नाहीत. त्यांनी शांतपणे प्रार्थना केली. काही दिवसात परिस्थिती बदलू लागली. अडकलेले पैसे मिळाले, तब्येत सुधारली, घरात पुन्हा हास्य उमटलं. त्यांचा विश्वास होता की संकटे त्याने स्वतःवर घेतलं. दुसऱ्या एका आजीचा अनुभव होता. त्यांच्या देवघरातील नारळ वर्षभर तसाच राहिला, खराब झाला नाही. त्या म्हणाल्या, कुलदेवतेचं घर सोडून गेली नाही, याचं हे चिन्ह आहे. काही वेळा घरातील लहान मुले देवघराकडे आपोआप ओढली जातात. वृद्ध शांत होतात. स्त्रियांना पूजेची प्रेरणा वाढते. घरातील वातावरण प्रसन्न होतं. वाईट विचार कमी होतात. हे सारे संकेत एकत्र दिसू लागले तर मन खात्री देतं की घरात दैवी वास आहे. भक्तांनो, काही वेळा मोठं संकट येणार असतं, पण शेवटच्या क्षणी ते टळतं. पण आपण म्हणतो नशीब चांगलं होतं, पण श्रद्धेनुसार घरावर संरक्षण कवच असतं, म्हणून संकट दारात येऊन परत जातं. देवघरात एकटे बसल्यावर नारळाकडे पाहताना डोळ्यात पाणी येतं. ते दुःख नसतं, तो आत्म्याचा भार हलका होण्याचा क्षण असतो. जणू कोणीतरी आपलं दुःख ऐकत आहे असा आधार वाटतो आणि मन मोकळं होतं. काही वेळा चुकीच्या हेतूने येणारी माणसं आपोआप दूर होतात. घरातील वाद कमी होतात, कारण जिथे देवांचा वास असतो तिथे नकारात्मकता टिकत नाही. भक्तांनो, अशा वेळी आपण काय करायचं? सकाळी देवघरासमोर शांत उभं राहायचं. जास्त मागण्या करायच्या नाहीत, फक्त धन्यवाद म्हणायचं, कारण कृतज्ञतेत खूप मोठी शक्ती असते. नम्रता ठेवण्याची, अहंकार सोडायचा, कारण कृपा टिकवायची असेल तर मन शुद्ध असावं लागतं. स्वामी समर्थ महाराज सांगायचे, देव दूर शोधू नको, तो आधीच तुझ्या घरात आहे, फक्त विश्वास ठेव. भक्तांनो, आता एक अतिशय महत्त्वाचा भाग मनापासून ऐका, कारण इथेच आपण चुकतो आणि नंतर म्हणतो संकेत समजलेच नाहीत. कोणत्या चुका टाळायच्या हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. सर्वात पहिली गोष्ट, नारळाची थट्टा करू नका. काही वेळा घरात कुणीतरी हसत म्हणते, अरे हा तर साधा नारळ आहे, यात काय विशेष आहे? पण भक्तांनो, श्रद्धेच्या जागी विनोद केला की ऊर्जा कमी होते. देवघरात हलक्या फुलक्या गोष्टी चालतात, पण उपहास चालत नाहीत, कारण जिथे आपण विश्वास ठेवतो तिथे आदर हवा. दुसरी गोष्ट, देवघरात उभं राहून हे अंधश्रद्धा आहे असं बोलू नका. शंका असणं वेगळं आणि उपहास करणं वेगळं. जर मनात प्रश्न असतील तर शांतपणे समजून घ्या, पण देवासमोर नकारात्मक शब्द उच्चारू नका, कारण शब्दांमध्ये शक्ती असते. आपण जसं बोलतो तसं वातावरण तयार होतं. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे खराब झालेला नारळ कचऱ्यात टाकू नका. तो काही साधा कचरा नाही, तो काही दिवस देवघरात पुजलेला असतो. त्याला आदराने विसर्जित करा. वाहत्या पाण्यात किंवा झाडाच्या मुळाशी तो कृतज्ञतेने नमस्कार करा. आणि चौथी गोष्ट, देवघर अस्वच्छ ठेवू नका. धूळ साचलेली असते, दिवा विझलेला असतो आणि आपण म्हणतो घरात शांतता नाही. भक्तांनो, जिथे स्वच्छता तिथे सकारात्मक. देवाला मोठे मोठे नैवेद्य नकोत असतात, पण स्वच्छ मन आणि स्वच्छ जागा नक्की हवी असते. लक्षात ठेवा, देव संकेत देतो, पण अहंकारामुळे माणूस दुर्लक्ष करतो. आपण जर नम्र राहिलो, आदर ठेवला आणि श्रद्धा जपली तर संकेत स्पष्ट दिसतात आणि कृपा अनुभवता येते. म्हणून ह्या चुका टाळा आणि देवघराकडे प्रेमाने आणि जाणीवपूर्वक पहा. भक्तांनो, देवघरातील कलशातील नारळ जेव्हा संकेत देतो तेव्हा तो साधा नारळ राहत नाही, तो घराचा रक्षक बनतो, भक्तीचा दुवा बनतो आणि आपल्या श्रद्धेचा साक्षीदार बनतो. देवाची कृपा गाजावाजा करता येत नाही, ती शांतपणे साध्या रूपात प्रगट होते. म्हणून भीती नको, श्रद्धा ठेवा, संशय नको, विश्वास ठेवा आणि नेहमी मनात प्रेम ठेवा. कुलदेवतेचा तुमच्या घरात वास करो, तुमच्या कुटुंबाला सुख, समाधान, आरोग्य आणि समृद्धी देवो, हीच मनापासून प्रार्थना. जर हा अनुभव तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर कमेंटमध्ये जय स्वामी समर्थ असं नक्की. आणि सगळ्यात महत्त्वाचं एक सांगायचं राहून गेलं की बघा, आपण आपल्या नारळाला जर कोंब फुटला, आपण तो नारळ वर्षोनुवर्ष पूजत असतो, तर त्या नारळाला जर कोंब फुटला तर काय करायचं? बघा, कोंब फुटला म्हणजे घाबरून जायचं नाही. कोंब फुटला म्हणजे आपली जी पूजा आहे ती देवापर्यंत पोचली असं आपण समजायचं. आणि एका कुलदेवतेच्या वारी तो नारळ आपण त्या कलशातून बाहेर काढायचा आणि दुसरा कलश तिथे व्यवस्थित नवीन नारळ आणून स्थापन करायचा. आता जो नारळ आपण काढलाय, जो कोंब आलेला नारळ आहे, तो एका बादलीमध्ये किंवा
भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये 2 ते 3 दिवस तो तसाच भिजत ठेवायचा आणि नंतर तो जो नारळ आहे तो नारळ तुम्ही तुमच्या अंगणामध्ये एक कुंडीमध्ये त्याचं झाड लावू शकता किंवा मग एका देवीच्या मंदिरामध्ये नेऊन तिच्या परिसरामध्ये देखील त्या नारळाचं झाड लावू शकता. त्याची तुम्ही ते कुलदेवतेला प्रार्थना करून पूजा करा. हे कुलदेवता माता, जसं जसं हे नारळाचं झाड वाढेल तशी तशी माझ्या घरामध्ये सुखसमृद्धी वाढत राहील, असं आपल्याला मनापासून कुलदेवतेची प्रार्थना करायची आहे. तिचं पूजन करायचं आहे, त्या झाडाचं पूजन करायचं आहे. तर बघा, हा नारळ तुम्ही तुमच्या अंगणामध्ये लावू शकता किंवा मग एखाद्या देवीच्या मंदिरात देखील नेऊन लावू शकता. नारळाला कोंब आला म्हणजे तुमची पूजा ही देवापर्यंत पोचली असंच आपण समजायचं. मनामध्ये कुठल्याही वाईट शंका कुशंका घ्यायच्या नाहीत. आता तुम्हाला समजलं असेल, आपण या व्हिडिओमध्ये बऱ्याच गोष्टी बघितल्या आहेत. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला, महत्त्वपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक नक्की करा.